नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. बाबा सुनीताला सांगू शकत होते, तू काळजी करू नकोस, पण त्यांना स्वतःला जराशी काळजीच वाटत होती. तशी सुनीता चार चौकीसारखीच होती. म्हणजे सिनेमातल्या नटनट्यांबद्दल आकर्षण, नवीन पिक्चर आलं की पाहण्याचा आटापिटा, वाचनसुद्धा रोमॅन्टिक प्रेमकथांचंच, नव्या नव्या फॅशनचा शौक. थोडक्यात गंभीर असं काही नाही. हॉरर, फॅन्टसी, मिस्टरी, हिस्टॉरिकल चित्रपट पाहणं नाही, त्या विषयाच्या कथा कादंबऱ्या वाचणं नाही. तशी ती या सुपरनॅचरल ऑकल्ट कथांची चाहती असली तरी तिच्या या विलक्षण स्वप्नाचा उगम एखाद्या प्रभावी कथेत आहे असं समजून चालता आलं असतं. पण तसं नव्हतं. त्यांना अर्थात कल्पना होती की ही गोष्ट नेहमीच्या जीपीच्या आवाक्यातली नाही, पण त्यांच्याशी चर्चा आवश्यकच होती. तेच आणखी एखाद्या तज्ज्ञाचं नाव सुचवू शकले असते. डॉक्टर गोडसे सदावर्त्यांच्यापेक्षाही वयाने मोठे होते. डॉक्टर गोडसे म्हणजे जुन्या पठडीतले डॉक्टर. लक्षणं पाहतील, तक्रारी ऐकतील, नीट तपासणी करतील, आधी साधी औषधं देतील. एकदम ब्लड, युरिन, ECG, स्कॅन, NMR असल्या महागड्या चाचण्या सुचवणार नाहीत. स्वतः धीराने घेतील, पेशंटलाही धीर देतील. आपल्याला वाटतं इतकं आपलं शरीर दुबळं नसतं. ते म्हणायचे, अगदी 150-200% ओव्हरलोडसुद्धा शरीर सहन करू शकतं. आतल्या आत रोगाशी झगडा चाललेलाच असतो. आपण त्याला मदत करायची, पण प्रत्यक्ष असा हस्तक्षेप कमीत कमी करायचा. पेशंट लोकांची गर्दी ओसरेपर्यंत बाबा डिस्पेन्सरीत बसून होते आणि मग त्यांनी डॉक्टरांना सुनीताच्या स्वप्नाची हकीकत सांगितली. पण तीही जराशी चाचरतच होती. पण माणसाचा स्वभावच असा झालेला आहे. शारीरिक दुखणं, खुपणं, वेदना सांगताना त्याला काही संकोच वाटत नाही, पण मानसिक विकार सांगताना मात्र त्याला अपराध्यासारखंच वाटतं. भीती, घबराट, गोंधळणं, दचकणं, संतापणं, घुम्यासारखं अबोल राहणं, एखाद्या विषयात फाजील उत्साह दाखवणं, या लक्षणात त्याला विकृतीचं दिसते. तो कमीपणा वाटतो. बाकी तिची प्रकृती कशी आहे? डॉक्टरांनी विचारलं. अगदी ठणठणीत, कधीही कसलीही तक्रार नाही. दमलेली, थकलेली, आळसावलेली अशी वाटत नाही? कधीही नाही. ती अशा भूताखेतांच्या, पछाडण्याच्या कथा कादंबऱ्या वाचत नाही. तसल्या प्रकारच्या सिनेमालाही जात नाही. टीव्हीवर येणाऱ्या तसल्या मालिकाही पाहत नाही म्हणता? हो, तिला त्यात खरोखरच काही गोडी नाही. सदावर्ते म्हणाले, तसा केवळ तेवढ्यासाठीच मी तुमच्याकडे आलो नसतो डॉक्टर, पण आज सकाळी बोलता बोलता ती सहज बोलून गेली. झोपायचीच तिला भीती वाटायला लागली आहे. झोपेतच स्वप्न पडतात आणि ती अशी घाबरवून टाकणारी असतील तर तिला झोपायची भीती वाटणं अगदी स्वाभाविक आहे. झोप येत नाही अशी तिची तक्रार असती तर गोष्ट वेगळी होती. एखादं माइल्ड सेडेटिव्ह देता आलं असतं, पण ते मी मुळीच सुचवणार नाही. त्याचं कारण असं आहे की एकदम गाढ झोप लागून जायची. झोपेत स्वप्नही पडायचं, पण सकाळी ते आठवायचं मात्र नाही. पण मनातली भीती, अस्वस्थता मात्र जायची नाही. त्यामुळे ती आणखीनच अपसेट होईल. मी तुम्हाला एक सांगतो, आता ती 15 वर्षांची झाली आहे म्हणता. या वयात स्वभाव जरासा स्वतंत्र झालेला असतो. तरीही एक सुचवून पहा. तुमची पत्नी तिच्या खोलीत झोपली तर तिला चालेल का? विचारा, मग पहा रात्री काय होतं ते. मग उद्या तुम्हाला परत भेटतो. त्याची काही गरज नाही. 1-2 रात्री व्यवस्थित गेल्या की तिची गाडी परत रुळावर येईल. मग इकडे यायची गरजच नाही. पण आज रात्री तसंच एखादं स्वप्न पडलं तर तुम्हाला काहीतरी पाऊल उचलावंच लागेल. त्यासाठी एका डॉक्टरांचं नाव पत्ता देऊन ठेवतो. त्यांची अपॉइंटमेंट ठरवून त्यांची गाठ घ्या. डॉक्टरांनी ड्रॉवरमधून एक कार्ड शोधून काढलं. सदावर्त्यांच्या हाती दिलं. कार्ड देता देता जराशी हसत डॉक्टर म्हणाले, हा डॉक्टर गौतम देशमाने माझ्या चांगल्या माहितीतला आहे. जेमतेम तिशीचा असेल, पण वयावर जाऊ नका. एकच सांगतो, ही इज व्हेरी गुड. आई तिच्या खोलीत झोपणार ही कल्पना सुनीताने अगदी आवडीने स्वीकारली. कदाचित ती खरोखरच जराशी भ्यायलेली असेल. कदाचित लहानपणीच्या आठवणीही जाग्या झाल्या असतील. डॉक्टरांची गाठ घेतल्याचं बाबांनी घरात कुणालाच सांगितलं नव्हतं. प्रकरण एवढ्यावरच मिटलं तर ते सांगण्याची वेळच येणार नव्हती. सुनीताची एखादी मैत्रीण रात्रीची यायची. तिच्या खोलीत एक जास्तीची कॉट होतीच. त्या कॉटवर आई झोपली.
सुनीता जागीच होती, पण एक गोष्ट आईच्या लक्षात आली. त्या दोघींच्यात गप्पा मारण्यासारखे, बोलण्यासारखे समान विषयच राहिले नव्हते. मोठी झाली की मुलं आईवडिलांपासून दूर जाणार हे सत्य आईने स्वीकारलं होतं, पण सुनीता दूर म्हणजे अगदी क्षितिजा पलीकडे गेली होती. परवापर्यंत आई आई करत तिच्याभोवती पिंगा घालणारी ही सुनीता तिला एकदम परकी झाली होती. यात आईकडे काही दोष येत होता का? आईवर संपूर्ण अवलंबून असतं किंवा आईपासून संपूर्ण स्वतंत्र असतं. दोन्ही अवस्था अगदी टोकाच्या होत्या. यांच्यात एखादा सुवर्णमध्य होता का? तिने सुनीताला ओळखण्याचा प्रयत्न करायला हवा होता का? का ती सुनीताला तिच्या आयुष्यात ढवळाढवळ वाटली असती? त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट एकच होती. आधारासाठी ती शेवटी आईकडेच वळली होती आणि आईच्या रात्रीच्या झोपण्याचे तिने अगदी आनंदाने स्वागत केलं होतं. लहान पण महत्त्वाची गोष्ट. हवा खरं तर अजिबात गार नव्हती, पण सुनीताने खोलीची खिडकी बंद करून घेतली होती आणि पंखा चालू केला होता. यातली विसंगती आईच्या लक्षात आली, पण ती काहीच बोलली नाही. सुनीताने विचारलं, आई मी वाचत बसले तर तुला दिव्याचा त्रास होईल का? खुशाल वाचत बस, मला काहीही त्रास होत नाही. आई कॉटवर आडवी झाली. खोलीकडे पाठ फिरवून, शिवाय तोंडावरून साडीचा पातळ पदर घेऊन ती झोपली होती. पाहता पाहता झोपही लागली. सुनीता वाचत होती, पण वाचनात तिचं अर्धवट लक्ष होतं. आईच्या खोलीत असण्याने तसा तिच्या रोजच्या कार्यक्रमात काही फारसा फरक पडणार नव्हता, पण आईच्या इथे झोपण्यामागचं कारण ती कसं विसरू शकणार? त्यानेच ती अस्वस्थ होत होती. आई खोलीत असण्याने तिला खरोखरच काही धीर आला होता का? उत्तर देणं मोठं कठीण होतं. तिच्यावर काही प्रत्यक्षात शारीरिक हल्ला होत नव्हता की संरक्षणासाठी, मदतीसाठी कोणीतरी हजर असावं. तिला स्वप्नात जी भीती वाटत होती ती आईच्या इथे असण्याने कशी कमी होणार होती? पण आईच्या मनातली भावना तरी ती जाणू शकत होती. मदत करण्याच्या प्रयत्नाला सुद्धा शेवटी काहीतरी अर्थ होताच की नाही? निरर्थक मजकुराचं पुस्तक शेवटी तिने शेजारच्या टेबलावर ठेवलं आणि दिवा मालवून टाकला. सुरुवातीस तिला वाटलं होतं खोलीत एखादा नाईट लॅम्प असावा, पण पुन्हा तेच. या नाईट लॅम्पचा प्रकाश तिच्या स्वप्नातल्या अंधारात थोडाच पोहोचणार होता. झोप येणार की नाही मनात शंकाच होती, पण अर्थात झोप ही लागलीच. खोली अर्धवट ओळखीची, अर्धवट अनोळखी वाटत होती. मग तिच्या लक्षात त्याचं कारण आलं. ती तिच्याच खोलीत होती, पण किती बदललेली खोली. भिंतींना रंग नव्हता. एवढंच नाही, प्लास्टरचे सुद्धा डलपे पडले होते. खिडकीची चौकट, दारं सगळ्यांवरचा रंग विटला होता. खाली साधी फरशी होती, पण धूळ ती तर सगळीकडेच होती. खाली, भिंतींवर, खिडकीच्या लेजवर, सगळीकडे. त्यांच्या नव्या रंगवलेल्या घराची अशी अवस्था कशाने झाली होती? ती वळून बाहेर आली. बाहेर तोच प्रकार, धूळ, कचरा. समोरच सुनीलची खोली होती. दार उघडं होतं. तिने आत नजर टाकली. रिकामी खोली. फर्निचरची एक काटकीही नाही. खोलीत कसल्या तरी जुन्या विटक्या, चिरकुटांचा ढीग, कसला तरी घाणेरडा वास आणि घुं घुं करत गोल फिरणाऱ्या माश्या. ती जिन्याने खाली आली. सगळ्या खोल्या रिकाम्या होत्या. भिंतीतली पडताळं आवासून उघडी होती. सर्व रिकामी. फरशीवर सगळीकडे फाटकी पोती, जुनी वर्तमानपत्र, काटक्या, वाळकी पानं, सुतळ्या, गंजके डबे यांचा पसारा पडला होता. शेवटी ती स्वयंपाकघरात आली. पण आत काय होतं? काहीही नाही. 4 भिंतींची रिकामी खोली. खाली माती, चिखल, रिकामी खोकडी, कागदाच्या घड्या, फाटकी विटलेली कापड, नुसता उकिरडा झाला होता. आणि समोर तळघराचं उघडं दार होतं. आणि तिला माहीत होतं तळघर रिकामं नाही. खाली कोणीतरी आहे. तळघरातून कसल्या तरी हालचालीचा आवाज येत होता. एखाद्या खूप मोठ्या जनावराने दगडी भिंतीवर अंग घासावं तसला आवाज. फरशीवर खोर घासल्यासारखा आवाज, रेकण्याचा आवाज. त्या तळघरात काय एखादी म्हैस, नाहीतर एखादा रेडा गेला होता की काय? तिला तिथे थांबायचं नव्हतं. तिला पळून जायचं होतं, पण पाय हालतच नव्हते. तळघरात जे काय होतं ते अगदी पायऱ्यांवरून वर यायची खटपट करीत होतं. खुरांचा आवाज होता. मोठ्या श्वासांचा आवाज होता. ती जर आताच्या आता इथून हलली नाही तर तळघराच्या काळ्या चौकटीतून काहीतरी वर येईल. ते जवळजवळ वरपर्यंत पोहोचलं होतं. मध्येच एकदा काहीतरी काळं त्या चौकोनातून वर आलं. सुनीता किंचाळली. आईला अर्धवटच झोप लागली होती. ती सतत सुनीताचा कानोसा घेत होती. रात्री मध्येच केव्हा तरी तिला सुनीताच्या अस्वस्थ हालचालीचा आवाज ऐकू आला.
आई उठून घाईने सुनीताच्या कॉटपाशी आली. प्रकाश अंधुक होता, पण एवढं दिसत होतं की सुनीता सारखी डावी उजवीकडे वळत आहे. तिचा श्वासही जोरजोराने चालला होता आणि मग एकदम एक किंचाळी देत ती ताडकन उठून बसली, इतकी अचानकपणे की आईही क्षणभर दबकलीच. मग तिने सुनीताला जवळ घेतलं. सुनीता, सुनीता, मी आहे, ऐकलंस का? आई पुन्हा पुन्हा तेच ते शब्द उच्चारत होती. 3-4 मिनिटांनंतर सुनीताच्या शरीराचा ताठपणा कमी झाला. शरीर सैल पडलं आणि मग आईला एकदम मिठी मारून ती हुंदके देऊन देऊन रडायला लागली. तिला शांत करायला आईला खूप प्रयास पडला आणि मग शेवटी सुनीता आपण होऊनच आईच्या शेजारी झोपली. आईच्या जवळकीचा तिला खूप आधार वाटला असला पाहिजे, कारण तिला पाहता पाहता झोप लागली. आई मात्र मागाहून बराच वेळ जागी होती. हा काय नवीन प्रकार सुरू झाला आहे याची बिचारीला उमजच पडत नव्हती. तिच्यासाठी हा एक सर्वस्वी नवा अनुभव होता. तुलनेसाठी मनात काहीही नव्हतं. लहान वयातल्या मनाचा लवचिकपणा मोठेपणी राहत नाही. लहानपणी अनुभव विसरून जाण्याची कला सहज साध्य असते. ती माणूस मोठेपणी विसरून गेलेला असतो. सुनीताची आई तो प्रसंग कसा विसरू शकणार? फक्त हे तिला समजत नव्हतं की आता देवाच्या धावा करायच्या की कोणा डॉक्टराकडे जायचं की आणखी एखादा मार्ग निवडायचा. सदावर्तेंनी फोन केला तेव्हा स्वतः गौतमच फोनवर आला. मी सदावर्ते, डॉक्टर गोडशेंनी आपलं नाव मला सुचवलं आहे. आपण मला लवकरात लवकरची अपॉइंटमेंट देऊ शकाल का? जरा इमर्जन्सी आहे. इमर्जन्सी? मी काही सर्जन वगैरे नाही. तसं मला म्हणायचं नव्हतं, पण मला म्हणजे माझ्या मुलीला लवकरात लवकर मदत मिळायला हवी. काय वयाची आहे तुमची मुलगी? आता 15 पूर्ण होत आहेत. ठीक आहे, तिला घेऊनच आज संध्याकाळी 6ला या. तुम्हाला पत्ता माहीत आहे? हो, डॉक्टर गोडशेंनी आपलं कार्ड दिलं आहे. छान, या 6 वाजता, मग पाहूया. सुनीताबरोबर स्वतः येण्याचा आईने आग्रह धरला. जरा त्राग्याने सदावर्ते म्हणाले, साधं डॉक्टरांना दाखवायला जायचंय, त्याच्यासाठी एवढी सर्वांची मिरवणूक कशाला? हे पहा, मी तिची आई आहे. काल रात्री तिची काय अवस्था झाली ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. मला तिची फार काळजी वाटते आहे. तुम्हाला एवढं अवघड वाटत असेल तर मला द्या त्या डॉक्टरांचा पत्ता. मीच जाते घेऊन सुनीताला तिथे, मग झालं. अर्थात यावर बाबा काय बोलणार. बरोबर 6 वाजता ते डॉक्टरांच्या पत्त्यावर पोहोचले. सदावर्ते कल्पना करीत होते तशी तिथे वर्दळ अजिबात नव्हती. पेशंटची गर्दी नव्हती. बाहेरच्या खोलीत रिसेप्शनिस्ट वगैरे कोणी नव्हतं. घरगडीच वाटावा अशा एकानं दार उघडलं. त्यांना बसायला सांगितलं. जरा वेळाने आतल्या खोलीतून साधारण 30शीतला गोरा पान, उन्यापुऱ्या उंचीचा हसतमुख माणूस बाहेर आला. त्यांच्या समोरच्या सोफ्यावर बसत जरा हसून म्हणाला, मी डॉक्टर गौतम देशमाने. मला माहीत आहे तुमची काय कल्पना झालेली असणार. तुमच्या डॉक्टरांनी माझं नाव सुचवलं म्हणजे मी कोणीतरी स्पेशालिस्ट असणार. मग पेशंटांच्या रांगा, मदतनीसांची धावपळ याची अपेक्षा केलेली असणार. पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. आप्पांची म्हणजे डॉक्टर गोडशेंची माझी ओळख खूप जुनी आहे. माझ्या विद्यार्थी दशेपासूनची आहे. अमेरिकेत असताना आणि एवढ्यात भारतात परत आल्यानंतरही आमचा सतत संपर्क आहेच. मी तिकडे कोणत्या शाखेत संशोधन करीत होतो हे आप्पांना माहीत आहे. म्हणूनच त्यांनी तुम्हाला माझं नाव सुचवलं. ठीक आहे, सांगा काय प्रॉब्लेम आहे? सुनीताकडे बोट करीत सदावर्ते म्हणाले, गेल्या 3 रात्री ही माझी मुलगी सुनीता, हिला वेडीवाकडी स्वप्ने पडत आहेत. त्यांच्यापासून ती अतिशय भयभीत होऊन जागी होत असते. ठीक आहे, गौतम सुनीताकडे वळत म्हणाला, अगदी थोडक्यात सांग बरं, काय काय स्वप्न पडली ती? सुनीताने थोडक्यात तिन्ही स्वप्नांचं वर्णन केलं. ते वर्णन करताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला होता. शरीरावर भीतीचा शहारा उठत होता. यापूर्वी कधीही अशी स्वप्न पडली नव्हती? नाही. नक्की? नाही, नक्की नाही. ठीक आहे. स्वप्नांचा जर असा अतिरेकी परिणाम होत असेल तर मग स्वप्नांची दखल घेण्याचं सुद्धा कारण नाही. उलट काहींच्या मते तर स्वप्न म्हणजे एखाद्या सेफ्टी वॉल्वसारखी असतात. मनातला दाब कमी करण्याचं महत्त्वाचं काम स्वप्न करतात. आता आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. आपल्यापुढे 3 प्रॉब्लेम आहेत. तिला ही स्वप्न का पडतात? ती स्वप्न थांबवता येतील का? निदान त्यांचा दुष्परिणाम थांबवता येईल का? तुमच्या ध्यानात आलं का? ठीक आहे, मी आता सुनीताची तपासणी करतो. नेहमीसारखी स्टेथोस्कोप वगैरे लावून नाही, कारण फिजिकली ती अगदी फिट आहे. तुम्ही दोघं इथेच बसा. ये सुनीता. आतली खोली एकदम वेगळी होती. भिंतींना अतिशय फिकट असा सोनेरी रंग होता. उघड्या खिडक्यांतून मंद वाऱ्याची झुळूक येत होती. प्रकाश प्रखर होता, शिवाय कसला तरी मंद सुगंधही होता. पण मन एकदम प्रसन्न होत होतं.
खोलीत 2-3 आरामशीर खुर्च्या होत्या. त्यांच्यातल्या एकीत गौतमने सुनीताला बसवलं. ती जराशी बावरली होती. तिच्याकडे पाहत हसत गौतम म्हणाला, मी तुला काही अगदी साधे प्रश्न विचारणार आहे, बस, बाकी काहीही नाही. शरीर इतका उघडल्यासारखं ताट का धरलं आहेस? शरीर अगदी सैल सोड. अशी पुढे वाकून का बसली आहेस? मागे टेक, अगदी आरामात बस. मुठी एवढ्या आवळून का धरल्या आहेस? मुठी उघड, हात खुर्चीच्या हातावर ठेव, अगदी आरामात बस. मान मागे जाऊ दे, डोळे मिटलेस तरी हरकत नाही, फक्त काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बोलता बोलता गौतमचा आवाज बदलत होता, खर्चाकडे झुकत होता. आवाजात एक अधिकार येत होता, प्रत्येक शब्दाला एक वजन येत होतं. त्याने दिलेल्या सूचना अमान्य करणं तिला क्षणाक्षणाला अशक्य होत चाललं होतं. तिची मान मागे टेकली, डोळे मिटले, शरीर सैल पडलं. सुनीता, मी तुला मोहनावस्थेत नेत आहे, पण त्यात भिण्यासारखं काहीही नाही. तू जास्त मोकळेपणाने बोलू शकशील. गौतमने मधल्या टिपॉयवरची एक घंटा हातात घेतली आणि हे बघ, या घंटेचा असा आवाज ऐकताच तू मोहनावस्थेतून बाहेर येशील. त्याने घंटा हलवली, तिचा किनकिन असा आवाज झाला. आता तू हळूहळू मोहनावस्थेत जाणार आहेस, पण घंटेचा आवाज विसरणार नाहीस. तो आवाज कानावर आला की तू मोहनावस्थेतून बाहेर येणार आहेस. तेव्हा आता पहा, आता तुला झोप येत आहे. डोळ्यांच्या पापण्या जड होत आहेत, शरीर सैल पडत आहे. आसपासचं सारं काही तू विसरत आहेस. तू झोपणार आहेस, तू झोपणार आहेस, तू झोपेत जात आहेस, तू झोपेत जात आहेस, तू झोपलेली आहेस. सुनीता गाढ झोपेत गेली होती. चेहऱ्यावरच्या ताणाच्या रेषा गेल्या होत्या, चेहरा नितळ झाला होता. तिच्या खुर्चीसमोर उभा राहून गौतम खाली तिच्याकडे पाहत होता. त्याला या क्षणी अतिशय अवघड वाटत असे, कारण मोहनावस्थेत गेलेली समोरची व्यक्ती या क्षणी संपूर्ण असहाय्य, स्वतःचं कसलंही संरक्षण करण्याच्या अवस्थेत नसलेली अशी असे. कोणताही प्रश्न विचारला तरी त्याचं खरं उत्तर देण्यावाचून त्या व्यक्तीला गत्यंतरच नसे. खाजगी आयुष्यावर हे अतिक्रमण होतं, व्हायोलेशन ऑफ प्रायव्हसी. त्याला खरोखर अधिकार कोणी दिला होता? पण काही वेळा हे नीती अनितीचे प्रश्न बाजूस ठेवावे लागत. शेवटी माणूस योग्य वाटेल तेच करतो. हे तू चांगला असायला हवा. सुनीता, माझी हाक ऐकू येते का? तिचा एकाक्षरी प्रतिसाद आला. मी बोलत आहे ते तुला समजतं का? परत तेच एकाक्षरी उत्तर. गौतमचं तिच्या चेहऱ्याकडे अगदी बारीक लक्ष होतं. नेहमीच्या झोपेत तिला स्वप्न पडत होती, मग ही मोहनावस्थेतली झोप तर आणखीनच गाढ. कदाचित ती स्वप्नावस्थेतही जायची. तिच्या पहिल्या 3 स्वप्नांची हकीकत त्याने ऐकली होती. खरोखरच भयानक अनुभव. पुन्हा त्यातून तिला जायला लावणं म्हणजे घोर अन्यायच होता. गौतम एकदम ताठ झाला. तिचा चेहरा बदलत होता. गालांवर एक प्रकारची लाली येत होती. ओठही आत दुमडले गेले होते. चेहरा आणखी बदलत होता, जरासा सपाट झाल्यासारखा वाटत होता. पण हे कसं शक्य होतं? आणि खोलीत गारवाही वाढत होता. सुनीताच्या डोळ्यांवरच्या पापण्या थरथरायला लागल्या होत्या. त्याला वाटलं कोणत्याही क्षणी तिचे डोळे सताड उघडतील. तसं अजिबात व्हायला नको होते. ती त्याच्या आज्ञेखाली होती. त्याच्या आज्ञेशिवाय तिची एकही हालचाल व्हायला नको होती. त्याला जाणवलं काहीतरी भलताच प्रकार होत आहे. त्याने एकदम टिपॉयवरची घंटी उचलली, हलवायला सुरुवात केली. सुनीताचं तोंड उघडायला लागलं होतं, दात दिसायला लागले होते. तिच्या हातांच्या मुठी वळल्या होत्या, हात वर उचलले जात होते. सुनीताचे हात परत खाली गेले, आवळलेल्या मुठी उघडल्या, तोंड परत मिटलं. चेहऱ्यावरचा लाल रंग हळूहळू गेला, चेहरा पूर्ववत झाला. सुनीताने डोळे उघडले. तिची नजर आधी आसपास गेली आणि मग त्याच्याकडे वळली. स्वतःच्या आवाजावर नियंत्रण ठेवणं गौतमला फार कठीण गेले. आता ऐकूया चॅनलचे सदस्य काय म्हणतात. सानिका चव्हाण म्हणतात, सर मला तुमच्या स्टोरीज खूप आवडतात. मी असेच हॉरर शॉर्ट फिल्म पाहत असताना तुमचा फर्स्ट एपिसोड पाहिला आणि त्या दिवशीपासून मी रोज तुमचा एपिसोड पाहायला लागले. खूप उत्सुकता होते पुढे काय होईल हे ऐकण्यासाठी आणि अकॉर्डिंग टू मी हा आतापर्यंतचा बेस्ट हॉरर चॅनल आहे. धन्यवाद सानिका मॅडम, तुमच्या या पाठिंब्यामुळेच आपण प्रगती करत आहोत. तुमची साथ बहुमूल्य आहे. टीबी विड कलेक्शन म्हणतात,
एक दिवस कथा आली नाही तरी चुकल्यासारखं वाटत राहते. ही तुमच्या आवाजाची कमाल आहे. अगदी सुरुवातीपासून मी तुमचे व्हिडिओ बघत आहे. सुरुवातीला कमी प्रतिसाद होता, पण आता प्रचंड प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळत आहे. माझ्या डोळ्यांसमोर हा चॅनल ग्रो झालेला आहे. अशाच कथा सादर करत राहा व तब्येतीची काळजी घ्या. धन्यवाद सर. खरेच अगदी सुरुवातीपासून तुम्ही आपल्या चॅनलचे सदस्य आहात आणि आता जो काही रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे त्यात तुमचा मोलाचा वाटा आहे. कारण व्हिडिओ जरी आम्ही बनवला तरी कमेंट सेक्शन तुमच्या हातात असते. नवीन दर्शक कमेंट्स वाचून व्हिडिओ बघतो आणि त्यात तुमच्या एवढ्या मस्त कमेंट बघून नवीन दर्शकसुद्धा आकर्षित होतो. मनापासून आभार. वैभव जाधव म्हणतात, दादा मी तुमचा न्यू सबस्क्रायबर आहे. मी जस्ट कालपासून ही स्टोरी ऐकायला सुरुवात केली आहे. खूप मस्त स्टोरी आहेत या. मी खूप मराठी हॉरर स्टोरी टेलर्सला फॉलो केलं, बट तुम्ही खूप भारी आहात. मी आता तुमच्या स्टोरीजचा फॅन झालो आहे आणि रोज मला आणि बाकीच्या लोकांना अशा स्टोरीज ऐकायला आवडेल. ऑल द बेस्ट दादा फॉर द फ्युचर. अघोर मैफिल स्टोरी टेलर इज द बेस्ट हॉरर स्टोरी चॅनल ऑन यूट्यूब. धन्यवाद वैभव दादा. तुम्ही जरी चॅनलवर नवीन असला तरी आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. तुम्हाला कथा आवडतात हे ऐकून आनंद झाला. असेच प्रेम राहू द्या. प्रदीप नवले म्हणतात, दादा मी न्यू मेंबर आहे. पहिली स्टोरी ऐकली तुझी. मी फॅन झालो तुझ्या आवाजाचा. अंगावर काटे आले स्टोरी ऐकून. बिग फॅन यार. लव यू. दादा तुम्ही आता आमचे सदस्य झाले आहात. अगदी हक्काने सांगत जा कथा आवडली ना आवडली अथवा काही बदल वाटल्यास. हे आपल्या सर्वांचे चॅनल आहे आणि प्रत्येकजण आपल्या चॅनलसाठी खूप महत्त्वाचा आहे. ब्रेंडा डिसूजा म्हणतात, ब्युटिफुली सेड. आय कॅन ओनली एक्सप्रेस माय थॉट्स इन दिस वन वर्ड. व्हेरी क्लिअर अँड ऑसम. आय लाईक युअर स्टोरीज फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. थँक्यू सो मच मॅम फॉर युअर सपोर्ट. युअर एव्हरी कमेंट इज प्रिशियस फॉर अस. असा सपोर्ट असू द्या. धनराज सर म्हणतात, श्रोत्यांचे तुम्हाला भरभरून मिळणारे प्रेम आणि तुम्ही आतापर्यंत जोपासलेला कौटुंबिक जिव्हाळा हा खूप कौतुकाचा विषय आहे. तुमचं चॅनल सुरू झाल्यापासून मी तुमच्या कथा ऐकतो आहे आणि तुम्ही खूप कमी वेळात श्रोत्यांना अक्षरशः वेळ लावली आहे. विळखा कथेचा प्रत्येक भाग हा उत्कंठा वाढवणारा होता. चालू झालेला भाग संपूच नाही असे वाटायचे. तुमच्या सादरीकरणाविषयी बोलायचे तर शब्द कमी पडतील. आकाश सरांचे मनोगत आज ऐकले. इतक्या कमी वयात एवढी बौद्धिक कल्पकता आणि कौतुकास्पद लेखनशैली यांचा दुहेरी संगम आहेत आकाश सर. त्यांच्या लेखणीतून अशाच दर्जेदार कथा जन्मास याव्या आणि तुमच्या आवाजात त्या आम्हाला ऐकायला मिळाव्यात म्हणजे आम्ही श्रोतेवर्ग कृतकृत्य होऊन जाऊ हे नक्की. आकाश सर आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कामाच्या व्यापामुळे तुमच्या सगळ्या कथांना कमेंट करता येत नाही, पण तुमच्या सगळ्या कथा आवर्जून ऐकत असतो. धन्यवाद सर. तुमची कमेंट आम्ही आकाश सरांपर्यंत नक्कीच पोहोचवू. अगदी चॅनलवर 5 ते 6 कमेंट यायच्या तेव्हापासून धनराज सर कमेंट करून समीक्षण करत आले आहेत. हे सर्व शक्य तुमच्या सपोर्टमुळेच होते आहे सर. वंदना मॅडम म्हणतात, पुन्हा एकदा श्री नारायण धारप सर लिखित थरारक कथा, गूढ रहस्य आणि मनात भीतीचं काहूर माजवणारं तुमच्या आवाजातील उत्तम असं सादरीकरण. खूप मजा येणारी कथा ऐकायला. अगदी पहिल्या भागापासून थरार आणि गूढ रहस्य सुरू झाले आहे. धन्यवाद सर पुन्हा एकदा श्री नारायण धारप सर यांच्या कथेची आमच्यासाठी निवड केल्याबद्दल. घटस्थापना आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. अघोर मैफिल चॅनलची उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि सर तुम्हाला व तुमच्या चॅनलच्या परिवारातील सर्व सदस्यांना उत्तम दीर्घ आयुष्य लाभो हीच देवी जगदंबे चरणी प्रार्थना. धन्यवाद वंदना मॅडम. तुमचे आभार मानले तेवढे कमी आहेत. एवढेच बोलेल. ही सोबत कायम असू द्या. आणखी खूप कमेंट्स आहेत मित्रांनो. जमेल तितके मी नक्कीच घेतो. चुकून जर मी तुमची कमेंट व्हिडिओमध्ये घेतली नाही तर याचा अर्थ मी दुर्लक्षित केले असं मुळीच नाही. मी प्रत्येक कमेंट वाचतो आणि तुमची नावेसुद्धा मला लक्षात असतात. असं समजा पाठच झाली आहेत. घटस्थापना आणि नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या. अघोरी